पिंपरी चिंचवड शहर पुलिस ने महंगी 4 पहिया वाहन चुराने वाले एक अंतर्राष्ट्रीय गिरोह को गिरफ्तार किया है। साथ ही इनके कब्जे से करीब 60 लाख रुपए कीमत की 3 4 पहिया वाहन और 4 पहिया वाहनों की नकली चाबियां जब्त की हैं। अल्ताफ कसम अत्तार, जुबैर कयामुद्दीन कुरैशी और मुसाहिद अलीहास खान और 8 जानिशर कमर अली को पुलिस ने हथकड़ी लगा दी है। साथ ही पुलिस ने इन चारों आरोपियों से 4 पहिया वाहन चोरी के कुल 9 मामले उजागर किए हैं। इसमें पिंपरी चिंचवड और नवी मुंबई पुलिस कमिश्नरेट में 4 पहिया वाहन चोरी का अपराध शामिल है। वाकड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये 2 जानेवारीला हुंडाई क्रेटा हे 4 चाकी वाहन चोरीला गेल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त होती। त्यामध्ये दिनांक 6 जानेवारी रोजी वाकड पोलीस स्टेशनचे सीनियर पीआय तसेच डीबी टीम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री कुराडे यांनी एक आंतरराज्यीय टोळी ही पकडलेली आहे। यामध्ये एकूण 4 आरोपी हे ताब्यात घेण्यात आलेले आहेत। यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त माननीय श्री विनय कुमार चौबे सर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे केलेल्या सूचनेप्रमाणे टेक्निकल ॲनालिसिस आणि CCTVचा माग काढून आम्ही आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। यामध्ये 4 आरोपी आपल्या ताब्यात आहेत। एकूण 9 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत। यापैकी 7 गुन्हे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आणि 2 गुन्हे हे नवी मुंबई आयुक्तालयातील आहेत। सर्व गुन्हे हे 4 चाकी वाहनाचे आहेत। विशेषतः हुंडाई कंपनीची क्रेटा वाहन चोरीमध्ये हे आरोपी इन्व्हॉल्व आहेत। तसेच यामध्ये एक स्थानिक आरोपी आहे ज्याचं नाव आहे अल्ताफ अत्तर। हा स्थानिक आरोपी पिंपरी चिंचवड परिसराची चांगली माहिती असल्यामुळे रस्त्यावर पार्क केलेले किंवा सोसायटीच्या बाहेर पार्क केलेले ज्या 4 चाकी विशेषतः हुंडाई कंपनीच्या क्रेटा गाड्या हेरत होता आणि त्याला इतर 3 आरोपी हे मदत करत होते। यामध्ये हुंडाई कंपनीच्या गाड्यांचा एक्सपर्ट मेकॅनिक ज्याला संपूर्ण इंजिन मॉड्यूल आणि मेकॅनिझम माहीत आहे असा मुसाहिद अलियास खान हा इन्व्हॉल्व आहे। हा कानपूर उत्तर प्रदेश इथला आहे। तसेच दुसरा आरोपी आहे जुबैर कुरैशी, हा मेरठ उत्तर प्रदेश इथला आहे। हा संपूर्ण गाड्या चोरी झाल्यानंतर डिसमेंटलिंग आणि स्पेअर पार्ट विक्री आणि विल्हेवाट लावण्याचा रोल याच्यामध्ये आहे। तसेच जानिशार कमर अली हा एक आरोपी यामध्ये आहे चौथा, जो या चोरीचे वाहनं जी आहे ही चोरी करून लोणावळा येथे नेत होते आणि लोणावळामध्ये काही दिवस पार्क करून त्यानंतर पुढे जोधपूर राजस्थान या ठिकाणी पोच करून तेथे गाडीचे महागडे स्पेअर पार्ट हे डिसमेंटल करत होते। तर अशा पद्धतीने यामध्ये 3 हुंडाई क्रेटा, गुन्ह्यात वापरलेली 1 किया सेल्टॉस आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारं त्यांची जी साधनसामुग्री आहे यामध्ये चाव्या आहेत वेगवेगळ्या। तसेच एक डिव्हाइस आहे जो डिव्हाइस नोएडा UP या ठिकाणाहून त्या आरोपींनी आणलेला होता। या डिव्हाइसचा उपयोग करून ते गाडीची काच उजव्या बाजूची ब्रेक करून आत ॲक्सेस घेत होते आणि त्या डिव्हाइसला मॅच करून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ज्या चाव्या आहे त्या चाव्या इंजिनच्या मॉड्यूलला मॅच करून गाडी चालू करत होते आणि गाडी चालू करून मग ते टोल नाका चुकवून CCTVची नजर चुकवून लोणावळा येथे जात होते। लोणावळा येथे गाडी पार्क केल्यावर 1-2 दिवस मधला बफर टाईम गेल्यावर मग त्यातला जो आरोपी आहे जो जोधपूर जानिशार कमर अली, जो जोधपूर राजस्थान येथे नेऊन या सर्व गाड्यांची डिसमेंटल स्पेअर पार्ट वेगळे करून विल्हेवाट लावत होता। या आरोपींवर याआधी गुन्हे दाखल आहेत। यांच्यामध्ये अल्ताफ जो आहे अल्ताफ कासम अत्तर याच्यावर दिल्ली येथे 3 गुन्हे दाखल आहेत वाहन चोरीचे आणि मुसाहिद अलियास खान याच्यावरही दिल्ली येथे 7 गुन्हे दाखल आहेत। या सर्व आरोपींवर आपण BNS भारतीय न्याय संहिता यामधलं सेक्शन 111 जे की संघटित गुन्हेगारीच्या गुन्ह्याशी संबंधित आहे असं BNSचं सेक्शन आपण ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट फॉर व्हेकल थेफ्ट या पद्धतीचा आपण दाखल करून तपास करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, V-Status न्यूज, पिंपरी चिंचवड।